अनंतकोटी ब्रह्मांडनायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म भक्तप्रतिपालक अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार यतिवर्य स्वामी राजाय नमो नमः. श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. प्रिय स्वामी भक्तांनो, आज तुमच्या भाग्याचे बंद दरवाजेही उघडल्या जात आहे. स्वर्गातून तुमच्या पित्याने तुमच्यासाठी हा संदेश पाठवला आहे. या संदेशाचा मनपूर्वक स्वीकार केल्यास तुम्ही ते इच्छित प्राप्त कराल, ज्याची तुम्हाला इच्छा, अपेक्षा आणि आशा आहे. तुमची निराशा होणार नाही. हा संदेश संपूर्ण ऐकल्यास तुमच्या मनातील सर्वात मोठी इच्छा पूर्ण होणारे आशीर्वाद स्वामींकडून तुम्हाला प्राप्त होतील. तेव्हा शेवटपर्यंत हा संदेश ऐकताना मनात स्वामीविषयी अत्यंत प्रेम, श्रद्धा, आपुलकीची भावना आणि स्वामी आपले पिता आहेत ही भावना जागृत ठेवा. तुमच्या जीवनात लगेच काहीतरी चमत्कार होईल. होय, देव तुला सांगतोय, आज दुर्लक्ष करून चालणार नाही. माझ्या प्रिय बाळा, आज माझा हा पवित्र संदेश तुझ्यापर्यंत पोहोचणे म्हणजे योगायोग नसून तर मी घडवून आणलेला एक स्वच्छ, सुंदर, तुझ्या जीवनावर परिणाम करणारा सुखद परिणाम आहे. बाळा, जेव्हा जेव्हा मी तुझ्यापर्यंत ते सर्व काही देऊ इच्छितो तेव्हाच तुम्ही ते संदेश ऐकू शकता. तुमच्या कानावर माझे बोल पडताच तुमच्या मनातील ती नकारात्मकता नष्ट केल्या जाते. ज्या क्षणाला तुम्ही धीराने, संयमाने प्रत्येक कार्याची सुरुवात करता तेव्हा सर्व काही तुमच्या बाजूने घडताना तुम्हाला शुभ संकेत प्राप्त होऊ लागतात. विश्वास ठेवा, कारण तुमचा देव तुमच्या पुढे येऊन तुमच्या मनातील त्या सर्व काही इच्छा जाणतो. म्हणूनच आज मी तुझ्या पुढे येऊन तुला आशीर्वादित करत आहे. तुम्ही कुटुंबाची काळजी करत आहात, पण हे विसरता की तुमचा कुटुंब निर्माता, हे सर्व काही जग निर्माता तुमच्या पुढे आहे. हम गया नहीं जिंदा है या अभय वचनावर जो कोणी विश्वास ठेवतो त्याला कधीही कुटुंबाची काळजी करावी लागत नाही. माझ्या प्रिय बाळा, आज माझा संदेश तुझ्यावर आनंदाचा वर्षाव करण्यासाठी होत आहे. तुमच्या मनातील ती चिंता नाहीशी व्हावी म्हणून मी आज तुम्हाला सुखाचे, आनंदाचे आशीर्वाद देण्यासाठी आलो आहे. ते स्वीकार करण्यास तुम्ही तत्पर आहात? जर तत्पर असाल तर होय म्हणा, कारण आशीर्वाद, चमत्कार हे तुमच्या दिशेने वेगवान गतीने येत आहेत. या 48 तासात तुम्ही तुमच्या मनातील सर्वात मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद प्राप्त करणार आहात. विसरून जा की तुम्ही खूप काही असे पाहिले आहे जे तुमच्यासाठी कठीण होते. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, पुढील काही मिनिटे या संदेशाला आणि मला देऊन तर बघ. तुझ्या आयुष्यात चमत्कार नाही केला तर सांग. माझ्या प्रिय बाळा, पुढील 10 मिनिटे तुमच्यासाठी खूप काही आशीर्वाद येत आहेत. चमत्कार होणार आहे. तुमच्या भाग्यात ते मी लिहत आहे, ज्यामुळे तुम्ही अधिक प्रसन्न होणार आहात. ज्या क्षणाला तुम्ही स्वतःला एकटे प्राप्त करता त्या क्षणाला मी तुमची सोबत आहे. तेव्हा तेव्हा मी तुमच्या सोबत आहे. जेव्हा जेव्हा तुम्हाला कठीण वाटते तेव्हा तेव्हा माझी आठवण करा. तेव्हा माझे नामस्मरण करा. तुम्ही नामस्मरण करताच मी तुमच्या पाठी उभा आहे. तुम्हाला अनुभव येईल आणि तुम्ही अधिक विश्वासाने परिपूर्ण व्हाल. हम गया नहीं जिंदा है
या माझ्या अभयवचनावर जो कोणी विश्वास ठेवतो त्याला कधीही अंधारातून चालावे लागत नाही. माझा दिव्य प्रकाश मी त्याच्या बाजूने पाठवतो. तुम्ही जेव्हा जेव्हा नामस्मरण करता तेव्हा आठवण ठेवा की तुमचा देव सतत तुमच्यासाठी कार्य करत आहे. तुम्हाला हवे असलेले ते सर्व काही तुमच्या मार्गात येत आहे, कारण देव तुमची काळजी घेत आहे. तुमच्या बाजूने माझे कार्य सुरू आहे. निश्चिंत राहा आणि पुढे चालत राहा. तुमच्या सर्व काही बाजू मी राखत आहे. तुम्ही तुमचे चांगले कर्म करणे सुरू ठेवा. या चांगल्या कर्मांमधून तुम्ही अधिक सुख, समृद्धी आणि तुमच्या कुटुंबासाठी अधिक आनंद एकत्रित करत आहात. मला माहीत आहे की तुम्ही काही गोष्टींची वाट पाहत आहात. तेही सर्व मिळण्याची योग्य वेळ येत आहे. तेव्हा आता निश्चिंत राहा, कारण तुझा देव तुझ्या समोर आहे. तू तुझ्या मनातील ती प्रत्येक गोष्ट मला सांग. तुझी प्रार्थना मी ऐकत आहे. माझ्या प्रिय बाळा, मी तुझ्यावर आनंदाचा वर्षाव करण्यासाठी तुझ्यापुढे आलो आहे. बाळा, आता तुला घाबरायची गरज नाही. भगवंत स्वतः तुझ्या आयुष्यात चमत्कार करायला आला आहे. त्यामुळे पुढील 10 मिनिटे इकडे लक्ष दे. हा पवित्र संदेश ऐकत राहा, कारण ही दिलेली 10 मिनिटे तुझ्या भाग्यात चमत्कारिक आशीर्वाद घेऊन येऊ शकतात. जर तुम्ही विश्वास ठेवला तर तेही मिळेल जे तुम्ही गमावले आहे असे तुम्हाला वाटत असताना देव तुमच्यासाठी चमत्कार घडवून आणू शकतात, कारण तुम्ही विश्वास ठेवावा. देव म्हणतात, हम गया नहीं जिंदा है. या माझ्या अभयवचनावर जो कोणी विश्वास ठेवतो त्याला काही काळातही ते चमत्कार प्राप्त होतात. विश्वास ठेवा, कारण तुमचा देव तुमच्या सर्व काही समस्या नष्ट करण्यासाठी तुमच्यापर्यंत आणलेले आशीर्वाद तुम्हाला प्रदान करत आहे. ते प्रदान करत असताना तुमच्या मनाला घाबरू देऊ नका. भयापासून, भीतीपासून त्याला दूर नेण्यासाठी देवाचे स्मरण करा. तुम्ही ज्याप्रमाणे देवाचे स्मरण करत आहात त्यामुळे देव तुमच्या अधिक जवळ आले आहेत. तुम्हाला अनुभव येत असतील तर होय म्हणा, कारण देव तुमच्यासाठी कार्य करत आहे. देव म्हणतात, बाळा, कुठल्याही क्षणी चमत्कार घडू शकतो. तू फक्त तुझी प्रार्थना सुरू ठेव. प्रार्थनेत अत्यंत प्रभावी शक्ती आहे आणि तितकीच त्या नामजपात देखील. मी तुला नामस्मरण करत असताना पाहत असतो आणि तुझ्या मनातील ती इच्छा माझ्या स्वाधीन कर. बाळा, मी ती पूर्ण करीन. विश्वास ठेव की तुझा देव तुझी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद घेऊन तुझ्यापर्यंत आला आहे. विनाकारण मनात कुठेही शंका घेऊ नका, कारण शंका, कुशंका जिथे निर्माण होतात तिथे आशीर्वाद नाही तर नकारात्मकता निर्माण होते. या नकारात्मकतेतून बाहेर पडणारे मार्गही तुमचा देवच तुम्हाला देत आहे. आज ज्या ठिकाणी तुम्ही देवाचे स्मरण करत आहात, देवाकडे येण्याचा प्रयत्न करत आहात, तर तुम्ही यशस्वी होत आहात. तुम्ही यशस्वी ठरत आहात, कारण या यशासाठी देवाने स्वतः तुमची निवड केली आहे. तुम्ही ज्या क्षणाला हा संदेश ऐकायला घेतला आहे, हे देवाचे बोल जो कोणी मनावर एकाग्र मनाने ऐकत असेल त्यावर माझे दिव्य चमत्कार होणार आहेत. तुमच्या मनातील ती सर्वात मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद मी तुम्हाला चमत्काराच्या मार्गातून प्रदान करणार आहे. माझ्या प्रिय बाळा, तू एकटा नाहीस, कारण तुझे कुटुंबही तुझ्या सोबत आहे. त्यातील गोडवा, आनंद,
प्रेम आणि सुसंवादाचे काही क्षण ते तुझ्या आयुष्यात आहेत. त्यामुळे तू अधिक बलवान होशील. कारण जेव्हा जेव्हा तुम्हाला तुमच्या कुटुंबाची साथ असते तेव्हा तुम्हाला एकटेपणाची जाणीव होत नाही आणि तुम्ही अधिक जोमाने जे काही प्रयत्न करता त्यात तुम्ही यश प्राप्त करता. आताही तसेच काही घडणार आहे. माझ्या प्रिय बाळा, तुझ्या कुटुंबाच्या प्रत्येक सदस्याला माझा आशीर्वाद प्राप्त आहे. ज्यांनी कोणी तुला असे काही वेगळे शत्रुत्व दाखवण्याचा प्रयत्न केला आहे त्यांच्यापासून तुझा देव तुला वेगळा करत आहे. बाळा, इच्छा अपेक्षा ठेव त्या तुझ्या देवाकडून, इतर व्यक्तींकडून नाही. इतर व्यक्ती तुमच्या काही दुःखाच्या गोष्टी ऐकून तर घेतात आणि इतर ठिकाणी त्या पसरवतात. म्हणूनच आज मी तुम्हाला सांगू इच्छितो, तुझ्या मनातील वेदना, दुःख, ताण, तणाव आणि संघर्षाने भरलेले काही काळ ते सर्व काही मला सांग आणि तुझे मन मोकळे कर. बाळा, इतरांना ते सांगत बसू नको. त्यांना त्याची किंमत नाही. तुझ्या मनातील त्या वेदना ते जाणत नाही. उलट ते तुझे काही ऐकून त्यावर हसू करतात आणि निरंतर तुम्हाला वेदना देण्याचा प्रयत्न करतात. कारण ते वारंवार तुम्हाला आठवण करून देत असतात की तुम्ही काय हरवले आहे, तुमच्याजवळ काय नाही आहे याचीच ते जाणीव परस्पर करून देत असतात. म्हणूनच अशा लोकांपासून लांब राहण्यासाठी तुम्हाला देवाकडे येणे तितकेच आवश्यक आहे. देवाकडे येताना आपले मन मोकळे करा. मनातील ती प्रत्येक गोष्ट देवाकडे सांगून द्या आणि निश्चिंत राहा. कारण देव सर्व काही आशीर्वाद देऊ शकतात, चमत्कार घडवून आणू शकतात. यावर विश्वास ठेवा. मी जर तुझ्यासाठी कार्य करत आहे तर तू आनंदी हो. अगदी या क्षणापासून तुझ्या मनातली ती प्रत्येक समस्या माझ्या चरणी सोपवून निश्चिंत हो. तुम्ही सत्य ऐकत आहात कारण मी तुमच्याशी तेच बोलत आहे जे तुम्ही ऐकू इच्छिता. तुमच्या मनातील ती भावना मी ओळखतो. तुम्हाला लवकरच या त्रासातून मुक्त व्हायचे आहे. खूप काही क्लेश, त्रास आणि खूप काही अशा गोष्टी आहेत ज्या तुम्ही इतरांना सांगू शकत नाही. पण तुमचा देव समोर असताना तुम्हाला ते सर्व काही सांगून मोकळे व्हायचे आहे. त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही तुमचा देवच तुम्हाला देणार आहे. तेव्हा निश्चिंत राहून हा संदेश ऐकत राहा. कारण यातील माझे बोल तुमच्या मनाला भिडणारे आहेत. बाळा, मी तुला ती जाणीव करून देण्यासाठी आलो आहे की हम गया नहीं जिंदा है या माझ्या अभयवचनावर विश्वास ठेवल्यास तुझे दुःख, यातना कमी होऊ लागतील. कारण तू माझी जाणीव प्राप्त करशील. तू माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न करत आहेस आणि मी तुला ते करण्याचे आशीर्वाद देत आहे. आणि माझ्या अधिक जवळ यावे यासाठी मी तुला बोलावत आहे. माझ्या प्रिय बाळा, आज जो कोणी हा माझा पवित्र दैवी संदेश ऐकत आहे त्याच्या घरावरील ते अटळ संकट टाळले जाईल. कारण तो माझ्या बोलाने, तो माझ्या शब्दांनी परिपूर्ण केल्या जात आहे. त्याच्या जीवनातील ते संघर्ष काही काळापुरते नाही तर आयुष्यभरासाठी मी दूर करत आहे. मला माहीत आहे की तुम्ही खूप काही कष्ट करून, खूप काही असे करून इथपर्यंत पोहोचला आहात ज्यामुळे तुम्हाला खूप काही ताण सहन करावे लागले आहेत. खूप काही लोकांनी तुमचा छळ देखील काही ठिकाणी केला आहे. पण आता ते सर्व काही विसरून आनंदाचे क्षण, आनंदाच्या त्या आशीर्वादाने परिपूर्ण होण्याची वेळ आली आहे. तुम्ही जेव्हा जेव्हा नामस्मरण करता तेव्हा तेव्हा देव तुमच्या अधिक जवळ आहे याचा भास तुम्हाला होऊ लागतो. कारण ते एक सत्य आहे. बाळा, माझे अनुभव त्यांनाच प्राप्त होतात जे माझ्यावर अगदी विश्वास ठेवून संदेशाला ऐकत असतात. माझे बोल त्यांच्यापर्यंतच पोहोचवले जातात
जे माझ्यावर अत्यंत निष्ठा, श्रद्धा आणि भक्तीत रममान आहेत आणि माझ्या नामात, जपात ते तल्लीन आहेत. जो कोणी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप अत्यंत प्रीतीने, श्रद्धेने करतो, त्याच्या सर्व काही योगक्षेम मी स्वतः चालवतो. बाळा, याचे कित्येक अनुभव माझ्या भोळ्या भक्तांनी घेतले आहे. तुम्ही फक्त मनापासून श्रद्धा ठेवून नामस्मरण करा आणि अनुभव घेण्यासाठी सज्ज व्हा. कारण चमत्कार घडतील, कारण मी तुमच्या सोबत आहे. तुम्ही जेव्हा चांगले कर्म करता ती बुद्धीही मीच तुम्हाला प्रदान करत आहे. कुठेही लाजू नका, घाबरू नका. आपले कर्म जरी छोटे असेल तरी त्यातून तुम्हाला मिळणारा नफा तो तुमच्या हिश्श्याचा आहे, तो तुमच्या कर्माचा आहे. ते घेताना लाजू नका. देव म्हणतात, कुठलेही कार्य, कुठलेही कर्म छोटे नाही. बाळा, जेव्हा जेव्हा तुझा देव तुझ्यावर प्रसन्न होतो ना, तेव्हा तुझ्यासाठी असे पैशाचे ढीग लागतात. बाळा, तुझी चिंता जी आर्थिक आहे ते संपवणारे आशीर्वाद मी तुला लवकरच प्रदान करणार आहे. चिंता सोड आणि आपल्या कर्मात अधिक मन रमव. तू जितका वेळ माझ्या नामस्मरणाला देत आहेस ते कर्म करत असतानाही तू नामस्मरण कर, कारण मी ते सर्व काही पाहत आहे. तू केलेले कर्मही माझ्यापर्यंतच येत आहे. स्वर्गातून आज तुझ्यापर्यंत हा संदेश पाठवला आहे. याचा मनपूर्वक स्वीकार केल्यास तुम्ही इच्छित प्रगती साध्य कराल. कुठल्याही कार्यांना कमी लेखू नका. कोणी जर तुम्हाला तुमच्या कार्यांवरून हिनवत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करा, कारण लोक फक्त हसू करण्यासाठी येतात, कोणी पोचण्यासाठी येत नाही. मला माहीत आहे की तुझे कर्म श्रेष्ठ आहे, त्यातून तुला पुढे जायचे आहे. तुम्ही तुमची इच्छित प्रगती आणि तुम्ही तुमची इच्छित संपन्नता प्राप्त करणार आहात. तुमचा मार्ग तुमचा देवच मोकळा करणार आहे. भगवंतावर, देवावर आणि दैवी शक्तीवर विश्वास ठेवा. काही हालचाली होणार आहेत, काही बदलाव, काही परिवर्तन होणार आहे. जे तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबियांसाठी परिवर्तन जे शुभ आहे तेच आता घडणार आहे. तुम्ही तुमच्या आयुष्यात ते प्रगतीचे, सुखाचे, आनंदाचे क्षण पाहणार आहात. त्यासाठी तुम्ही सज्ज आहात. जर सज्ज असाल तर होय स्वामी, मी सज्ज आहे. ते बदल, ते परिवर्तन स्वीकारण्यास मी तत्पर आहे असे टाईप करा. देवाचे विचार, देवाचे बोल आणि देवाचे मार्गदर्शन जर तुम्ही प्राप्त करत आहात तर तुमच्या एवढा भाग्यशाली कुणीच नाही. हा स्वामी संदेश नसून स्वामी संकेत आहे. स्वामी माऊलीचे जे काही बोल तुमच्या कानावर पडत आहेत त्याला असेच मानून सोडून देऊ नका. हा संदेश अर्धवट ऐकून सोडू नका, पूर्ण ऐकून घ्या, कारण यात तुमच्यासाठी जे काही मार्गदर्शन होत आहे ते तुमच्या जीवन आवश्यक गोष्टींसाठी होत आहे. तुम्ही केलेले कर्म कधीही विफल होणार नाहीत. स्वामी माऊलींचा दिव्य चमत्कारिक आशीर्वाद तुम्ही प्राप्त करणार आहात. तुमचे काही राहिलेले कार्य ते पूर्णत्वास जातील, कारण देवाचा चमत्कार होणार आहे. तुम्ही दैवी चमत्काराने ते सर्व काही प्राप्त कराल. स्वामींची शक्ती अफाट आणि दिव्य स्वरूपाची आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही स्वामींचे नाम घेता, तारक मंत्राचे तीर्थ बनवता, तेव्हा तेव्हा तुम्हाला ते दिव्य अनुभव प्राप्त होऊ लागतात. विश्वास ठेवा, कारण देव सतत तुमच्या आजूबाजूला आहेत. बाळा, जमल्यास हा संदेश शेवटपर्यंत ऐकत राहा. घरात कधीही पैशाची कमतरता होणार नाही, पडणार नाही. बाळा, कठीण काळातही मी तुझ्या सोबत आहे. मी तुझी साथ देत आहे. त्या कर्मांना महत्त्व दे जे तू करत आहेस. त्यांना इतर कर्मांपेक्षाही अधिक महत्त्व दे, कारण इतर लोक फक्त तुझा वापर करतात आणि देव मात्र तुला आशीर्वादित करतात, हे लक्षात घे. म्हणूनच तुझा वेळ इतर गोष्टीत न घालवता देवाच्या नामस्मरणात घालवण्याचा
प्रयत्न कर. बाळा, हम गया नहीं जिंदा है या माझ्या अभय वचनावर विश्वास ठेव, कारण माझे आशीर्वाद हे तुझे कल्याण करण्यासाठी आहे. तुमच्या आरोग्यात ते सुखद परिणाम पाहण्यासाठी तुम्ही तयार आहात तर ते घडणार आहे, कारण मी तुमच्यासाठी हवे असलेले आशीर्वाद तुम्हाला प्रदान करतो आणि तुमच्या आरोग्यात ते सुखद परिवर्तन देतो, ज्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यात ते सुख, समाधान आणि आरोग्य प्राप्त करता. स्वतःला विसरून जाऊ नका, कारण तुम्ही जेव्हा जेव्हा नामस्मरण करता तेव्हा तेव्हा मी तुमच्या जवळच आहे. अगदी नामस्मरणाने तुम्ही मला कुठल्याही क्षणी प्राप्त करू शकता. अगदी या क्षणालाही तुम्हाला माझे अनुभव येतील, कारण जो कोणी संदेशात मन लावून एकाग्रतेने माझे बोल ऐकत आहे त्यावर माझा दिव्य चमत्कार प्राप्त होण्याची ती संधी निर्माण केल्या जात आहे. तुम्ही जर त्या संधीचा स्वीकार करू इच्छित असाल तर होय म्हणा. देवा, मी तुम्ही दिलेल्या संधीसाठी स्वीकार करण्यासाठी तत्पर आहे. देव स्वामी माऊली आज तुमच्या पुढे येऊन तुमच्या मनातील त्या सर्व काही इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुम्हाला देत आहेत. ते मनपूर्वक स्वीकार करा. कुठल्याही क्षणी तुमच्यासोबत चमत्कार घडू शकतात. आजचा दिन अत्यंत पवित्र आहे. आजच्या दिवशी ज्या क्षणाला तुम्ही हा संदेश उघडला असेल तिथून पुढे देवाचे कार्य सुरू झाले आहे असे माना आणि तुमच्यासाठी ते दूरवर कार्य सुरू राहील आणि देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करतील यावर विश्वास ठेवा. स्वामी माऊलीचा हा दिव्य पवित्र संदेश ऐकल्या जाईल ती जागा पवित्र होईल. ऐकणारे मन, हृदय स्वामी माऊलीच्या प्रेमाने, आशीर्वादाने आणि चमत्काराने भरल्या जाईल. स्वामी माऊलीवर विश्वास असल्यास होय देवा, माझा तुझ्यावर संपूर्ण विश्वास आहे असे टाईप करा. माझा देव महान, माझ्या देवाची शक्ती महान असे टाईप करा. तुम्ही अद्भुत शक्तीने भरल्या जाल. स्वामींची दिव्य शक्ती सतत अविरत कार्यरत आहे. प्रत्येक स्वामी भक्तांनी स्वामींच्या शक्तीचा दिव्य अनुभव घेण्यासाठी श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप करत राहा. यात स्वामींची दिव्य शक्ती आहे जी तुम्हाला सतत संरक्षण कवच प्रदान करते आणि म्हणूनच तुम्ही प्रत्येक कार्यात यशस्वी होऊ लागता. स्वामीवर विश्वास असल्यास माझा देव महान, माझ्या देवाचे कार्य महान लिहायला विसरू नका. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत. तुम्हाला सुख, समृद्धी, आरोग्य, आनंद आणि तुमच्या मुलाबाळांना योग्य ती प्रगती प्रदान करोत. ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.